नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशाच्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव अर्थात निवडणुकांना मतदानाला आज सुरुवात झाली। पूर्व विदर्भातल्या जवळपास 7 लोकसभा मतदारसंघात आज मतदान झालं। देशातल्या 91 लोकसभा मतदारसंघामध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि मतदार राजा लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला। मोठ्या प्रमाणात मतदान झालं। गडचिरोली जो मागास भाग आहे त्या मागास भागात सुद्धा 61.33% मतदान झालेलं आहे। माओवाद्यांची दहशत मोडून काढत गडचिरोलीमधला जो मतदार राजा आहे तो आज बाहेर पडला आणि आपल्या नेत्यांचं भविष्यातल्या खासदारांचं भविष्य त्यांनी जे आहे ते मतपेटीत जे आहे ते कैद केलेलं आहे। पूर्व विदर्भामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.78% मतदान झालं। भंडारा गोंदियात मतदानाची अंतिम टक्केवारी जवळपास 65% इतकी असू शकते। अजून तो अंतिम टक्का आकड्याचा आलेला नाहीये। वर्ध्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.36% मतदान। सगळ्यात जास्त मतदान गडचिरोली भागात झालेलं आहे 61.33%। दुपारी 3 वाजेपर्यंत इथं मतदान होणार होतं। गडचिरोलीत 4 ठिकाणी मतदार जे आहे पोहोचू शकले नाही, तरीही गडचिरोलीमध्ये जास्त मतदान झालेलं आहे हे विशेष। आणि जी मतदानाची टक्केवारी आहे ती मात्र 2014 ला जितकं मतदान झालं होतं तितकंच मतदान 2019 मध्ये सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे वाढलेला हा टक्का नेमका कोणाच्या बाजूने हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। देशभरात आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं। देशातील 91 जागांसाठी मतदान पार पडलं। यात राज्यातल्या 7 मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे। विदर्भातील 7 मतदारसंघात जे मतदान झालं तिथं सुद्धा उत्साह पाहायला मिळाला। नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह संवेदनशील अशा गडचिरोलीचा देखील यात समावेश आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये नेहमीप्रमाणे 3 वाजेपर्यंतच मतदान संपवण्यात आलं, तर तिकडे जम्मू आणि काश्मीरमधील 2 जागांसाठी सुद्धा मतदान पार पडलं। मतदानासाठी खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा विधानसभा आणि लोकसभेसाठी आज मतदान पार पडलं। आज विदर्भामध्ये तळपत्या उन्हामध्ये मतदार राजा बाहेर पडला आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी नागपूरहून प्रवीण मुधोळकर आणि भंडाऱ्यातून विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। माझा दोघांनाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। सुरुवातीला नागपूरला प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जायचं आहे। प्रवीण, 2014 ला एक बंपर वोटिंग झाल्याचं नागपूरमध्ये आपण पाहिलं होतं। 2019 ची आकडेवारी सुद्धा त्याच जवळपास पोहोचते असं कळतंय। ही आकडेवारी कधीपर्यंत पोहोचेल आणि हा वाढलेला जो टक्का आहे तो कुणाकडे जाईल हा प्रश्न महत्त्वाचा आहे। विलास, मुळातच गेल्या निवडणुकीच्या तुलनेनं यावेळी तेवढंच मतदान होईल अशी अपेक्षा आहे। आतापर्यंत 53% 5 वाजेपर्यंत ही आकडेवारी पुढे आली आहे आणि उरलेला 1 तास आणि जेवढे लोक मतदार केंद्राच्या आतमध्ये आले तेवढ्या लोकांचं मतदान हे होतपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली जात नाही। त्यामुळे हे 60% वर हे मतदान जाईल अशी अपेक्षा आहे। आता नव्या वाढलेले जे मतं असतात त्या वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होईल हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे। नव मतदार जे आहे, फर्स्ट टाइम वोटर्स जे आहे ते फर्स्ट टाइम वोटर्स वाढलेले आहेत, देशभरातही वाढलेले आहे। नागपूरसारख्या शहरामध्ये त्यांनीही मोठ्या प्रमाणात उन्हात येऊन आज आपल्या मताचा अधिकार त्यांनी कर्तव्य जे आहे ते पार पाडलं आहे। आता या नव्या वोटर्समध्ये कोणाची या वोटर्सना कोण आवडतं, म्हणजे त्यांना मोदी लाट या हे जे वोटर्स आहे यांच्यामध्ये आहे का, आणि मोदी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे भाषण करतात किंवा मोदींच्या ज्या पॉलिसीज असतील त्या पॉलिसीजच्या बद्दल हे नवीन जे वोटर्स आहे यांचं काय भूमिका आहे, ते आकर्षित झालेत का, यावरही निकाल अवलंबून राहील। नक्कीच दुसरीकडे राहुल गांधी स्वतः या ठिकाणी पाहू शकतो, तरुण नेतृत्व आहे, त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व हे या नव वोटर्सना आकर्षित करतं का हेही महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता वोटिंग पर्सेंटेज वाढलेला आहे। वोटिंग पर्सेंटेजचा फायदा हा सध्या सत्तेत असलेल्या पक्षाला मिळतो की विरोधात असलेल्या पक्षाला मिळतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच आम्ही नागपुरातली ही सगळी परिस्थिती आपण जाणून घेतली। विवेककडे जाऊयात। भंडाऱ्यातून विवेक कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विवेक, खरं तर तळपतं ऊन होतं डोक्यावर, तरीही तमा न बाळगता आज मतदार राजा बाहेर पडला। भंडारा गोंदियातलं नेमकं काय चित्र होतं आज दिवसभर, काय दिसलं तुला?
विलास, साधारणतः सकाळी मतदानाची चांगली टक्केवारी होती, पण दुपारनंतर साधारणतः जेव्हा ऊन वाढेल त्यानंतर मतदानाची टक्केवारी कमी होईल असं खरं तर अनेकांना वाटत होतं. मात्र मतदारांनी खरंच सगळ्या लोकांना चकित केलं आणि मतदानाची टक्केवारी ही दुपारी देखील चांगली होती असं आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः महिला आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी देखील खूप उत्साहानं या निवडणुकीत मतदान केलं, हे आपण विशेष नमूद केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांमध्ये तीच भावना होती की आपण चांगलं मतदान केलं तर आपला खासदार चांगलं काम करणार. त्यामुळे ते एक जागरूकता या भागामध्ये झाली. आपण बघतो की मुंबईसारख्या भागामध्ये मतदान कमी होत असतं, पण ज्या भागात खरं तर ऊन आहे, इतर देखील अडथळे आहेत, असं असताना देखील मतदानाची टक्केवारी जास्त आहे. ही गोष्ट खरंच इतर टप्प्यांमध्ये जेव्हा मतदान होईल तेव्हा त्या मतदारांनी प्रेरणा घ्यावी अशीच परिस्थिती आहे. साधारणतः 65% इतकं मतदान अंतिम असेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते, कारण 5 वाजेपर्यंत साधारणतः 60% इतकं मतदान झालं होतं. 2 निवडणुकांचा आपल्याला खरं तर विचार करावा लागेल. गोंदियासाठी 2014 साली जी निवडणूक झाली त्यावेळेस साधारणतः 72% इतकं मतदान झालं होतं, आणि पोटनिवडणूक झाली गेल्या वर्षी त्यावेळेस साधारणतः 53% मतदान झालं आहे. म्हणजे 2014च्या तुलनेत साधारणतः 7-7.5% मतदान कदाचित कमी होऊ शकेल. अंतिम टक्केवारी जेव्हा मतदानाची येईल त्यावेळेस ते आपण खरं तर स्पष्टपणे बोलू शकू, पण पोटनिवडणुकीपेक्षा साधारणतः एक 12 ते 13% मतदान अधिक होईल. त्यामुळे खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा आहे की भारतीय जनता पक्षाला फायदा आहे हे 23 मेला स्पष्ट होणार आहे. पण निश्चितपणे मतदानाच्या या प्रक्रियेत भंडारा असेल किंवा गोंदिया असेल, इथल्या मतदारांनी खूप उत्साहानं सहभाग नोंदवला हे निश्चितपणे नमूद करावं लागेल. नक्कीच. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये जिथं जिथं मतदान झालं तिथल्या मतदार राजानं सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. बघा, आम्ही मतदान केलं, तुम्ही सुद्धा करा असा संदेश जणू आहे बाकीच्या सगळ्यांना दिलेला आहे. धन्यवाद तुमच्या दोघांचेही. तुम्ही विदर्भातल्या आज तळपत्या उन्हात उभं राहून हे सगळं रिपोर्टिंग केलं आणि ग्राउंड रिपोर्ट आमच्यापर्यंत पोहोचवला. पुढ्यात पुढच्या बातमीकडे. राज्याच्या उपराजधानीत आणि मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि नागपुरातले युतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनीही आपलं मतदान केलं. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळीच नागपुरातल्या धरमपेठ मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता आणि आई सुद्धा सोबत होत्या. मी आणि माझ्या परिवाराने मतदान केलेलं आहे. लोकशाहीमध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताच्या लोकशाहीला मानलं जातं त्या लोकशाहीमध्ये ही निवडणूक एक अत्यंत मोठी आणि महत्वाची प्रक्रिया आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी मतदान करावं, मोठ्या संख्येनं मतदान करावं. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. गडकरींनी आपल्या कुटुंबासमवेत या मतदानाला पोहोचले आणि त्यांनी बाकीच्यांना सुद्धा मतदान करा असं आवाहन केलं. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना अधिकाधिक संख्येनं घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातल्या सातगाव मधल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही आपल्या देशाचा कणा असून मत देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तर समाजसेवक विकास आमटे यांनी वर्ध्यातल्या आनंदवनमध्ये मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्यात आज 2 मतदार पथकांवरती हल्ले झाले. खरं तर संध्याकाळी आणखी एक हल्ला झालेला आहे. पुरसल गोंदीच्या मतदान केंद्रावरून पथक निघाल्यानंतर त्यांच्यावर आयईडी स्फोटानं हल्ला केला गेला. यात 3 जवान जखमी झाले, पण सुदैवानं कुणीही यात मृत्युमुखी पडलेलं नाही. तर दुसरीकडे धानोरा तालुक्यातल्या तुमडीकसा मतदान केंद्रावरच्या मतदान पथकावरती माओवाद्यांनी गोळीबार केला. 3 ते 4 राऊंड फायर केल्यानंतर जवानांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे माओवादी जंगलात पळून गेले. आणि मतदानाच्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय. देशातील नाही तर जगातील सगळ्यात कमी उंचीची तरुणी म्हणून ओळख असलेली ज्योती आमगेनं सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावला. ज्योती नागपुरातल्या मतदान केंद्रावर पोहोचली आणि थेट टेबलवर उभी राहून तिनं मतदानाचा हक्क बजावला.
ज्योती ही 25 वर्षाची असली तरी तिची उंची फक्त 63 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट इतकी आहे. ज्योतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. उंची कमी असली तरी तिने आज मतदान करून काम मात्र मोठं केलेलं आहे. काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुद्धा अनेक दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या आड आम्ही कुठलंच आव्हान किंवा अडचण येऊ देणार नाही अशी भावना या मतदारांनी व्यक्त केली. दिव्यांग व्यक्तींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जवळपास सर्वच मतदान संघांमध्ये काळजी घेतली गेली आहे. मग रॅम्प बनवणं असो किंवा मग व्हीलचेअरची सोय असो, निवडणूक आयोगानं कुठलीही कसूर ठेवलेली आढळली नाही. इकडे वर्ध्यात 85 वर्षाच्या आजींनी आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावला. वयोमानानुसार त्यांना चालताना थोडा त्रास होतो, पण वय आड न येऊ देता त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या साह्यानं त्यांनी मतदान केलं. आपल्यातील काही जण मतदानाला जायचं कंटाळा करतात, पण या आजींचा निग्रह अशांसाठी प्रेरणा आहे यात शंका नाही. गोंदियातील कारंजा गावात राहणाऱ्या देविदास उराडे या नवरदेवानं सुद्धा आज आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत तिथं मतदान केलं. उराडे आपली वरात थेट मतदान केंद्रावर नेली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यातल्या लाखादूर इदोरा या गावातल्या पितांबर जेंगठे यांनी लग्नाआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. लग्नाला जाण्याआधी आपली मतदानाची जबाबदारी आणि हक्क बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जबाबदार नागरिकाप्रमाणे त्यांनी मतदान करूनच ते बोहल्यावर चढले. गोंदिया जिल्ह्यात महिला राज दिसून आलं. इथल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस या दोघीही महिला आहेत. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे आहेत तर पोलीस अधीक्षक विनीता साहू आहेत. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून 2 महिला शक्ती केंद्र स्थापन करण्यात आली. या दोन्ही मतदान केंद्रामध्ये सगळ्या महिला कर्मचारी होत्या. उद्या अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होत असल्यानं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चांना अक्षरशः उधाण आलंय. भाजप प्रवेशाबद्दल विखेंनी सोयीस्कर मौन बाळगलं असलं तरी ते आता उघडपणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागलेत. त्यामुळे विखे आता खरंच भाजपत जाणार का याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पवार साहेब काय बोलले होते मग त्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस? नाही, ते म्हटले विचार करतो. वेगळे काय बोलणार ते म्हणजे पण खाजगीमध्ये ज्यावेळी ती चर्चा करायची बऱ्याच वेळा त्यावेळी ती जी पुन्हा ती 91च्या निवडणुकीची कटुता त्यावेळी ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं. आचारसंहिता जी आली देशामध्ये ती आमच्या निवडणुकीनंतर आली ती. परंतु तो मला वाटतं काय आता विसरला गेला. त्यांनी खरं विसरायला पाहिजे होतं. मी त्यांना ती विनंती केली. आता वडील नाही आहेत. एक दिवशी ते माझ्याकडे वडील आणि चिरंजीव दोघंही आले. चिरंजीवांनी सांगितलं की जागा मला दिलीचा आनंद आहे, नाही दिली तर मी लढणार आहे. म्हणजे आता लढायचाच निर्णय घेतला तर लोकशाहीमध्ये कोणालाही निर्णय घेता येतो. त्याबद्दल माझी काही त्याच्याबद्दल हरकत असायचं काही कारण नाही. मी सांगितलं आपण लढणार, तो आमच्या शुभेच्छा तुम्हाला, आणि हा विषय तिथे संपला. सुजय विखे यांच्या भेटीसंबंधी स्वतः पवारांनीच हा खुलासा केल्यानंतर आता विखे खरंच भाजपात जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच मुख्यमंत्र्यांनीही विखेंचं भाजपात स्वागत असल्याचं सांगून आणखीनच संभ्रम निर्माण केलाय. मग ते येतील का आता हे त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे त्यांना जर याची इच्छा असेल तर निश्चित त्यांचं स्वागत आम्ही करू, पण आज काही आमची ऑफर वगैरे नाही आहे. मोदींच्या नगरमधील प्रचार सभेत विखे भाजपमध्ये प्रवेश करणार का या संबंधीचा सस्पेन्स कायम असला तरी स्वतः विखे मात्र उघडपणे भाजपच्या बैठकांना हजेरी लावू लागलेत. ही बघा त्याचे दृश्य. आता विखे उघडपणे भाजपच्या व्यासपीठावर जाऊ लागताच इकडे आघाडीच्या पोस्टरवरून त्यांचा फोटो अचानकपणे गायब झालाय. पण विखेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात मात्र अजूनही विखेंना काँग्रेसमध्येच मानतायत. भाजपच्या बैठकीत जाऊनही विखे आघाडीचाच प्रचार करत असावेत असा उपरोधिक टोला थोरातांनी लगावलाय. हा जो विश्वास आहे तो सार्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मला खात्री आहे की हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करते. विश्वासार्हता हा जो शब्द आहे
तो कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न ते निश्चित करतील आणि काँग्रेसलाच ताकद देण्याचा प्रयत्न ते करतील. ते म्हणजे बरोबर म्हणजे का भाजपच्या बैठकांना हजेरी लावतात तिथे सुद्धा काँग्रेसकरताच काम करत असतील असं माझं मत आहे. नगरच्या जागेवरून विखे पवारांमध्ये तेढ निर्माण झाल्यानंच सुजय विखेंना भाजपची वाट धरावी लागल्याचं जगजाहीर आहे. पण स्वतः राधाकृष्ण विखे मात्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. तिकडे अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बाबतही काहीसं असंच त्रांगडं निर्माण झालंय. मोदींच्या नगर आणि अकलूजच्या प्रचार सभेत हे दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं रंजक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी येते. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याची शंका निर्माण झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. अमेठीत राहुल गांधींच्या डोक्यावर दिसलेला लेझर लाईट मोबाईल कॅमेऱ्याचा असल्याचं समोर आलंय. काँग्रेस अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या कॅमेरामनच्या मोबाईलचा हा लाईट असल्याचं तपासांती स्पष्ट झालंय. तसंच काँग्रेसनं गृहमंत्रालयाला कुठलंही पत्र लिहिलं नसल्याचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलंय. लेझर लाईट नंतर राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. आजचा मतदानाचा दिवस होता आणि त्यामुळे सोशल मीडियापासून सगळ्या माध्यमांमध्ये राहुल गांधींच्या जीवाला धोका अशी बातमी मात्र सुरू होती. कांग्रेस ने बिल्कुल कोई चिट्ठी नहीं लिखी है. Not yet received any letter regarding the alleged breach in security of Congress President Rahul Gandhi. However, as soon as MHA's attention was drawn to reports that there was an incident of green light being pointed at him yesterday in Amethi, जब मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. कंप्लेनेंट कह रहा है कि कंप्लेंट नहीं की, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर कह रहा है कि कंप्लेंट कोई आई नहीं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. स्मृती इराणींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. स्मृती इराणींनी अर्ज भरण्याआधी मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. अमेठीच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी स्मृती इराणींना पराभूत केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड अशा 2 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्तींनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केलंय. त्यावरून गौतम गंभीरनं महबूबा मुफ्ती यांना जोरदार टोला लगावलाय. मुझे तो ब्लॉक कर सकती है, लेकिन इस देश के 130 करोड़ लोगों को कब तक ब्लॉक करेंगे, कब तक ब्लॉक करेंगी, कब तक सरहद पार की बातें करती रहेंगी. ठीक है, कब तक. और सच्चाई ये है कि आप मुझे ब्लॉक कर सकते हो, आप कई और लोगों को भी ब्लॉक कर सकते हो, लेकिन इस 130 करोड़ की जनता के जो असली जो उनकी सच्चाई है उसको कब तक ब्लॉक करोगे, उस लहर को कब तक ब्लॉक करोगे. ठीक है, ये लहर उठ चुकी है, तो अगर इनके साथ नहीं तैरे तो डूब जाएंगी. सायबर योद्धा म्हणून ओळखला जाणारा विकिलीक्सचा संस्थापक जुलियन असांजला अटक करण्यात आली आहे. इक्वेडोरच्या सरकारनं असांजला दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर दूतावासातूनच त्याला लंडन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अटक टाळण्यासाठी असांजे हा इक्वेडोर सरकारच्या आश्रयाला गेला होता. 2012 पासून तो इक्वेडोरच्या दूतावासातच वास्तव्याला होता. विविध देशांची राजकारण्यांची माहिती, कागदपत्र, संभाषण असांजनं जाहीर केले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात यावी अशी अनेक जण प्रयत्नात होते आणि त्याची मागणी सुद्धा होती. गुप्त कागदपत्र आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी जुलियन असांजला अटक करण्यात आली आहे. असांजवर बलात्काराचा सुद्धा आरोप करण्यात आला. असांजला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असं पोलिसांनी आता स्पष्ट केलंय. दिवसभरातल्या या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.